माझं नाव सविता, माझा रंग गोरा, कमरेपर्यंत लांब झडक येणारे केस, रुंद छाती आणि नाजूक कंबर, त्यामुळे मी खूप मनमोहक होते. माझं शरीर आकर्षित होतं. मी जेव्हा पुरुषांच्या तोंडून हे शब्द ऐकायचे तेव्हा मला खूपच छान वाटायचं. माझ्यावर सगळे पुरुष मरायचे, पण मी कोणाच्या हाताही येणारी नव्हते. मी सुंदर होते, पण इतकी मूर्ख नाही की कोणाच्याही स्तुती करण्याने त्याच्याकडे आकर्षित होणार होते. मी हा सगळा विचार करत होते. तेवढ्यात आईने मला हाक मारली. मी स्वतःला सावरलं आणि झोपेतून उठले. आई माझ्या समोर उभी होती आणि ती माझ्याकडे बघून हसत होती. माझी आई माझ्यापेक्षा सुंदर होती. ती वयाने जास्त होती, पण दिसायला 26-27 वर्षांची वाटायची. आई ओरडत म्हणाली, तू आज कॉलेजला गेली नाहीस? मी म्हणाले, आज सुट्टी आहे. बोलत बोलत मी आईकडे पाहिलं. तिने आज हिरव्या रंगाची साडी नेसली होती. आईवर हिरवा रंग खूप खुलून दिसायचा. तशी ती रोजच नटून थटून राहायची. आईने मला हटकलं. ही मुलगी नेहमी काही ना काही विचार करत असते. जा, तुझ्या मनीषाला भेटून ये. काल ती तुझी आठवण काढत होती. मला आश्चर्य वाटलं. आई आज माझ्यावर इतकी उदार का झाली आहे? अचानक मला मनीषाच्या घरी का पाठवत आहे? एकदम माझ्या डोक्यात उलटसुलट विचार येऊ लागले. पण मी उलट प्रश्न विचारू शकत नव्हते की ती का मला जबरदस्ती मनीषाच्या घरी पाठवत आहे. मनीषाला तर मलाही भेटायचं होतं. मी चालतच तिच्या घरी निघाले. माझ्या घरापासून 10-15 मिनिटाच्या अंतरावर तिचं घर होतं. मी मनीषाच्या घरी पोहोचले आणि पाहिलं तर घरात मनीषाची आई एकटीच होती. मनीषाच्या आईने मला बघितलं आणि आत बोलावलं. म्हणाल्या, मनीषा आणि तिचा भाऊ तिच्या आजीच्या घरी गेले आहेत. उद्या सकाळी परत येणार आहेत आणि त्यांनी मला बसायला सांगितलं. पण मी तिथे बसून त्यांच्याशी काय बोलणार होते. 2-3 मिनिटं थांबून मी तिथून निघाले. निघताना सांगितलं, मनीषा आली तर तिला सांगा मी आले होते. मी घरी परत आले तेव्हा आमच्या घराचा दरवाजा उघडाच होता. मी हॉलमधून आईच्या खोलीकडे आले तेव्हा मला तिच्या खोलीतून पुरुषाचा आवाज ऐकू आला. बाबा तर घरी नव्हते. 2 दिवसासाठी बाहेरगावी गेले होते. मग खोलीतून पुरुषाचा आवाज कोणाचा असू शकतो? मला वाटलं बाबा आले असतील. पण ऑफिसचं काम सोडून ते कसे येऊ शकतात? विचार करत करत मी हळूच खिडकीजवळ आले, पण खिडकीही बंद होती. मला आत बघायचं होतं. तेव्हा माझी नजर दरवाजावर पडलेल्या फटीकडे गेली. मी त्यातून आत पाहू लागले. आतील दृश्य बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी माझे डोळे चोळले आणि परत पाहिलं तर मला परत तेच दृश्य दिसलं. आई आणि मनोज काका त्या अवस्थेत होते जे मी माझ्या डोळ्यांनी बघताना मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती आणि ते एकमेकांसोबत खूप खुश दिसत होते. आई त्यांना म्हणाली, तुमच्या मिठीचा स्पर्श खूपच उत्तेजक आहे. माझ्या नवऱ्याने तर मला कधीच हा आनंद दिला नाही. तेव्हा काका म्हणाले, तुझा नवरा मर्द थोडी आहे. माहित नाही तू कसं त्याच्यासोबत राहतेस. आई म्हणाली, माझा नवरा तर एक खांब आहे ज्याच्या आडोशामध्ये मी तुमच्यासोबत राहते. त्याच्यासारख्या पुरुषांना मला बोटावर नाचायला चांगलं जमतं. मला आता आईचा तिरस्कार वाटत होता. तिरस्कार या गोष्टीचा वाटत होता की माझी आई दुसऱ्या पुरुषाबरोबर हा खेळ खेळत होती. माझ्या बाबांसोबत हे सगळं करत असती तर मी इतका वेळ तिथे उभी राहिली नसते. आणि त्याच वेळी अचानक मला शिंक आली. मी घाबरून माझ्या खोलीकडे धावले आणि बेडवर झोपल्याचं नाटक करू लागले. मला माझाच राग येत होता. इतक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मी गडबडीने बेडवरून उठून कपडे बदलू लागले जेणेकरून आईला वाटेल की आत्ताच मी मनीषाच्या घरून आले आहे. आई माझ्या खोलीत आली. ती खूप घाबरलेली दिसत होती. ती माझ्याजवळ आली आणि विचारलं, कधी आलीस? हे काय, आत्ताच आले. असं बोलत मी बाथरूममध्ये आले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. मला भीती वाटत होती की आई आणि मुलीच्या नात्याला विसरून माझ्या तोंडातून काही चुकीचं निघायला नको. मला आईला काही विचारायचं नव्हतं कारण आईचं हे तिचं वैयक्तिक आयुष्य होतं. काय माहीत कोणत्या कारणासाठी ती हे सगळं करत होती. पण ती बाबांना धोका का देत होती ही गोष्ट मला आतल्या आत सतावत होती. आईला बाबा आवडत नव्हते किंवा ते तिला खुश करू शकत नव्हते. तर मग ती बाबांना घटस्फोट देऊन मनोज काकांसोबत राहू शकते. असं लपून छपून ती जे करत आहे त्यामुळे कुटुंबात वाईट वातावरण पसरणार होतं.
मी बाथरूममधून बाहेर आले तेव्हा आई तिच्या बेडरूममध्ये होती. मनोज काकाही निघून गेले होते. मी मुद्दामच तिच्या समोर गेले नाही, कारण तिला लाज वाटायला नको आणि तिचा माझ्यावर संशयही यायला नको. थोड्या वेळाने आईचं माझ्या खोलीत आली आणि हसत म्हणाली, तुझे मनोज काका आले होते, तुला त्यांना भेटायला मिळालं नाही. मी उगाचच तुला मनीषाच्या घरी पाठवलं. चल माझ्यासोबत म्हणत आईने मला हाताला धरून तिच्या खोलीत नेलं. मी बघितलं, बेडवर खूप सामान विस्कटलेलं होतं. त्यातलं खूप सारं सामान माझ्यासाठीच होतं. मी सगळं काही विसरून आनंदाने बेडवर चढले आणि माझ्या मापाचे कपडे बघू लागले. जीन्स, टी शर्ट, पंजाबी ड्रेसेस हे सगळं मनोज काका माझ्यासाठी घेऊन आले होते. तेव्हा आई हसत म्हणाली, तुला कपडे आवडले? हे सगळे कपडे मनोज काकांनी तुझ्यासाठी आणले आहेत. पण मी या विचारात अडकले होते की मनोज काका हे सगळं का करत आहेत? आईला बाबांपासून मिळवण्यासाठी मला हे कपडे घ्यायला पाहिजेत की नको? कदाचित मला या कपड्यांचा मोह दाखवून तिच्या बाजूने करू पाहत होती. मनोज काकांना हे चांगलंच माहीत होतं की आईला मिळवायचं असेल तर मुलीलाही खुश ठेवलं पाहिजे. आई मुलगीशिवाय हाती कशी लागेल? काही पण असो, आई जेव्हा मनोज काकांसोबत खुश आहे तर याचं कारण बाबा आईला शरीर सुखात संतुष्ट करू शकत नसतील. आईला नाराज करायचं किंवा दोषी ठरवायचं याचा अधिकार माझा नव्हता. हा विचार करत करत मी हसू लागले आणि आईला म्हणाले, आई मी मानलं मनोज काकांना, बायकांची खरेदी करण्यात 2 पावलं पुढेच आहेत ते. आई म्हणाली, आणि एक तुझे बाबा आहेत ज्यांना काहीच येत नाही. माहीत नाही ती कोणती अपशकुनी वेळ होती की मी त्यांच्याशी लग्न केलं. आई हे बोलत असताना खूपच भावूक झाली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिच्या चेहऱ्यावर बाबांच्या बद्दल द्वेषाचे भाव उमटले होते. मी म्हणाले, आई मी तुझ्या सोबत आहे. तू का काळजी करत आहेस? बाबांना कसं जगायचं आहे ते जगू दे आणि तुला जसं जगायचं आहे तसं तू जग. माझं बोलणं ऐकून आईने मला मिठीच मारली. मला या गोष्टीची काहीच अक्कल नव्हती की नवरा बायकोच्या आयुष्याचे रस्ते जेव्हा वेगळे होतात तेव्हा त्यांच्या मुलांचा विचार कोणीच करत नाही. मी विचार करत होते की बाबा बाहेर जाऊन काय करतात हे कोणीच पाहिलं नाही. त्यांचंही कोणत्या बाईसोबत संबंध असतील तर? आईचं मला माहीत झालं कारण मी तिच्यासोबत असते. काय माहीत बाबा आईपेक्षा 2 पाऊल पुढे असतील तर? मी फक्त आईलाच का वाईट मानू? बाबाही वाईट असू शकतात. हाच विचार करत करत मी माझ्या खोलीत आले. दुसऱ्या दिवशी बाबा घरी आले होते आणि तेव्हाच आईने माहेरी जाण्याचं ठरवलं होतं. ती मलाही सोबत घेऊन जाणार होती. हा विचार करून मी मनातल्या मनात खुश होते. पण ती मला सोबत घेऊन गेलीच नाही. तिने बाबांना सांगितलं की आईची तब्येत ठीक नाही, 2 दिवसात माझं मी परत येईन. हे ऐकून बाबा खुश झाले. त्यांचं नातंही अजीब होतं. बाबा घरी असतील तेव्हा आई बाहेर असायची आणि जेव्हा आई घरी असायची तेव्हा बाबा बाहेर असायचे. या सगळ्यामध्ये माझं काय हाल होत होतं याचा कोणी विचारच करत नव्हतं. मलाही याची सवय झाली होती. पण हे नक्की होतं की बाबांपेक्षा माझ्या आईची माझ्या मनात जागा जास्त होती. मला बाबांबद्दल जास्त काहीच माहीत नव्हतं. नवरा बायकोमधील होणारा दुरावा किती हानिकारक असतो याचा अंदाज मला आता येऊ लागला होता. मी एकटी पडले होते. आज दुपारी मी शाळेतून घरी आले. दरवाजा उघडाच होता. हातात बॅग घेऊन मी हॉलमध्ये आले. घरात बाईचा आवाज ऐकू येऊ लागला. मला आश्चर्य वाटलं, कारण आई तर सकाळीच माहेरी गेली होती, तर बाबांच्या खोलीत कोण बाई असेल? मी हा विचार करत बेडरूमकडे गेले. खिडकी बंद होती. दरवाजाला आतून कडी होती. मला जास्त विचार करायला लागला नाही की मला आत बघायचं होतं, म्हणून मी दरवाजाच्या त्या लहान फटीतून एक डोळा बंद करून आत बघितलं. तेव्हा मला बाबांसोबत एक बाईही दिसली. ती बाई जिला मी थोडं थोडं ओळखत होते. ती नाईट गाऊनमध्ये होती. ती बाबांसोबत 1-2दा घरीही आली होती. मी डोक्याला ताण दिला आणि मला तिचं नाव आठवलं. साक्षी. साक्षी 24-25 वर्षांची सडपातळ बांध्याची सुंदर बाई होती. पण ती आई इतकी सुंदर नव्हती. मला नवल वाटलं होतं. ज्या बाबांना आई पसंत करत नव्हती त्याच माझ्या बाबांना त्यांच्यापेक्षा वयाने लहान बाई पसंत करत होती. मी आश्चर्यचकित झाले होते. बोलण्या चालण्यात इतकी सभ्य असणारी साक्षी इतकी चालू असेल असं मला वाटलंच नव्हतं. पण माझी आई देखील बोलण्या चालण्यात सभ्य होती, पण तीही इतकी चालाक होती.
तर एक चालाक आणि चारित्र्यहीन स्त्री पुरुषांची मी मुलगी आहे. माझं भविष्य काय असेल याचा मी विचार करत होते. मला आजही आठवतं, बाबांना मी एकदा गुदगुल्या केल्या होत्या तेव्हा त्यांनी माझ्या कानाखाली मारली होती आणि म्हणाले होते, तू माझी मुलगी असलीस तरी तू वयाने आता मोठी आहेस, तुला हे शोभत नाही. आणि आज साक्षी त्यांच्यासोबत इतकी मस्ती करत होती. मी विचार करू लागले की व्यक्ती अशा नाजूक क्षणात इतका संवेदनाशून्य कसा काय होऊ शकतो की दातांच्या चावण्याने आणि नखांच्या ओरखडण्यानेही त्यांना काहीच फरक पडत नाही. मी तिथून सरळ माझ्या खोलीत आले. मला आता चांगलं वाईट कळालं होतं. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले तेव्हा मनीषा एका मुलासोबत हसत हसत बोलत होती. आता माझ्यावर हे संस्कार झाले होते की कोणत्याही बाईला किंवा मुलीला कोणत्याही पुरुषासोबत बोलताना बघितलं की मला त्यांच्यावर संशय यायचा. माझा विचार करायचा दृष्टिकोनच बदलला होता. तेव्हा मी बघितलं की तो मुलगा तुषार होता, जो बोलता बोलता मनीषाचा हात हातात घेत होता. मला बघताच मनीषा माझे गाल ओढून मला म्हणाली, मी जेव्हा घरी नसते तेव्हाच तू घरी येतेस. हा तुषार आहे, माझा बेस्ट फ्रेंड. मनीषाने तुषारकडे इशारा करत सांगितलं. मी हसत म्हणाले, मी तुषारला ओळखत नाही, जी तू माझी ओळख करून देत आहेस. तुषार माझ्याकडेच एकटक पाहत होता. तो म्हणाला, मनीषा तुझी मैत्रीण तर खूपच सुंदर आणि स्मार्ट आहे. 4 वाजता मी मनीषाला शोधत होते. ती 3 वाजल्यापासून क्लासमधून गायब होती. तुषारही दिसत नव्हता. मी मनीषाच्या मैत्रिणीकडे चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं, कॉलेजच्या मागच्या बागेत ती गेली असेल. हे ऐकून मला नवल वाटलं. 4:30 वाजले होते. त्यावेळी ती तिकडे काय करायला गेली आहे? तो भाग तर जंगलाचा आहे. मनात नसताना मी कॉलेजच्या मागील भागात गेले. तिकडे एकट्या मुलीने जाणं खूपच धोक्याचं होतं, कारण मागच्या महिन्यातच कॉलेजमधील एका मुलीचा मृतदेह तिथे सापडला होता. मला खूप भीती वाटत होती. मी हळूहळू दबक्या पावलांनी झुडपातून बागेत पोहोचले आणि मोठ्या झाडाच्या आडोशाला मी तुषार आणि मनीषाला पाहिलं. माझा तर विश्वासच बसत नव्हता. मनीषा तुषारसोबत इथं काय करत आहे? मी अजून थोडं पुढे जाऊन पाहिलं तर ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते. जेव्हा मनीषाने मला बघितलं तेव्हा मनीषा मला तिथे बघून खूप घाबरली होती. मी तिला म्हणाले, तू तर माझी मैत्रीण आहेस आणि मैत्रिणीला बघून कोणी इतकं घाबरतं का? मी तर तुला शोधायला इकडे आले होते. तू इकडे काय करत होतीस? मनीषा खूपच पोहोचलेली होती. तिला इतकं तर माहीत होतं, मी सगळं काही बघितलं आहे. ती म्हणाली, मला लेक्चरमध्ये बसायला बोर होत होतं म्हणून मी तुषारला घेऊन इकडे आले होते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी तुषार माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, तुझी हरकत नसेल तर आपण चांगले मित्रमैत्रीण बनू शकतो. पण मला त्याच्या मनात काय चालू आहे हे चांगलंच माहीत होतं. मला आता या सगळ्यावरून विश्वास उडाला होता. मी आता माझं आयुष्य एकटीने जगायचं ठरवलं होतं. मी त्याला मैत्री करण्यासाठी साफ नकार दिला. आता मी माझ्या आई वडिलांसोबतही राहत नाही. माझं कॉलेज संपवून मी आता नोकरी करत आहे. माझे आई बाबा काय करतात, कुठे असतात हे मला माहीत नाही, कारण मी त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले आहेत. पण त्यांनीही मला कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. तेही त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत.